हलवा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गाजर किसून घेऊ। गाजर किसून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे, कारण किसल्यानंतर हे असं जे जाड जाड राहतं, जर आपण मिक्सर मध्ये दळून घेतलं तर लवकर शिजतं आणि खाताना पण खूप टेस्टी लागतं। तर आता आपण हे मिक्सर मध्ये दळून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने दळून घ्यायचं। आता मी हे दळून डायरेक्ट कढईमध्ये ओतते। अशा पद्धतीने मी जाडसर असं दळून घेतलेलं आहे। आता अशीच कढई आपण गॅसवर ठेवू। आता यात 1 वाटी तूप घालून परतून घेऊ। तुपात परतल्यानंतर इथे आता आपण 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घालून घेऊ। दूध, तूप आणि साखर हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचं। आता हलव्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचा। मधून मधून झाकण काढून हलवत राहायचा। दूध आणि साखर पूर्ण सोक झालं पाहिजे त्यात। पाच ते 10 मिनिटात हलवा पूर्ण शिजत आलेला आहे। यात मी इथे आता 1 चमचा वेलची पावडर आणि थोडेसे बदाम आणि चारोळ्या आहेत, या मिक्स करून घेते। आता 5 मिनिटं झाकण न ठेवता असंच शिजू देऊ आपण, म्हणजे पूर्ण ड्राय होईल। हलवा तयार झालेला आहे। आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। हलवा बाउल मध्ये काढून घेतलाय। आता याला आपण वरतून गार्निश करू। खूपच छान टेस्टी डिलिशियस दिसतोय।